आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष व्हावं अशी मागणी करत आहेत, परंतु एकीकडे मात्र सेवानिवृत्तीचं वय 55 वर्ष करण्यात यावं अशी सुद्धा मागणी आता समोर आली आहे। काय ती संपूर्ण बातमी आहे, काय संपूर्ण अपडेट आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। केंद्रीय कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष आहे, त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा प्रामुख्यानं बऱ्याच दिवसापासून ही मागणी आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष व्हावं, परंतु राज्यातील जे विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, जे विद्यार्थी नोकरी लागण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा विद्यार्थ्यांचा मात्र सेवानिवृत्तीचं वय 60 करण्याला मात्र विरोध आहे। मागे अखिल भारतीय राजपत्रित अधिकारी महासंघ या संघटनेची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये जो इतिवृत्त या बैठकीचा समोर आला त्यामध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सेवानिवृत्तीचं वय 60 करण्यासंदर्भातला प्रस्ताव त्यांच्या समोर सादर करण्यात आलेला आहे। त्यावरती माननीय मुख्यमंत्री, राज्य शासन हे वय 60 करण्यासंदर्भात सकारात्मक आहे अशी बातमी सुद्धा समोर आलेली होती, परंतु राज्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा मात्र या सेवानिवृत्तीचं वय 60 करण्याला विरोध आहे। त्यांची मागणी आहे हे सेवानिवृत्तीचं वय 60 वरनं 55 वर्ष करण्यात यावं आणि त्या संदर्भातली अपडेट ही समोर आपण पाहत आहात। विद्यार्थी संघटनांनी आणि शासकीय नोकर भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांनी विरोध दर्शवलाय। सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष झालं तर कर्मचाऱ्यांचं निवृत्त होण्याचं प्रमाण कमी होईल आणि नवीन तरुणांना सरकारी नोकरीतली मिळणारी संधी कमी होईल, पर्यायानं बेरोजगारी वाढेल, अशी प्रतिक्रिया स्टुडंट राईट्स असोसिएशनच्या महेश बडे यांनी दिलेली आहे। शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचं वेगवेगळ्या माध्यमातून समजतंय। तर हा निर्णय शासनाने मागे घेतला पाहिजे, कारण की सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी राज्यात असताना अशा पद्धतीचा निर्णय घेऊन युवकांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सध्या शासन करतं। या निर्णयाच्या माध्यमातून रिक्त असणारी पदं जी आहेत ती भरावीत आणि 75,000ची मेगा भरतीची जी घोषणा केलेली होती तर ती पदभरती वेगवेगळ्या टप्प्यावरती अडकलेली आहे, तर तिला गतिमान करावं आणि नव्याने अजून 1 ते 2 लाख पदांची भरती ही शासनाने काढायला पाहिजे। आमची अशी मागणी असेल की सेवानिवृत्तीचं वय हे 60 वरती जो विचाराधीन आहे ते न करता सेवानिवृत्तीचं वय 58 वरनं 55 करण्यात आलं पाहिजे।